विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा विषय मांडलेलाच आहे, की एस-सी-बी-सी म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एक प्रकारे जाणीवपूर्वकच टार्गेट केलेलं गेलंय, की जेणेकरून या लोकांना काही आरक्षण मिळूनच द्यायचं नाही. असं एक प्रकारे प्लॅन झालेलं आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला दिलंय, पण तुम्हाला घेता येत नाही असं दाखवायचंय गव्हर्नमेंटला. मुद्दा असा आहे, की असं काहीही होणार नाहीये. आपण जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहे ना, मिळवायचीच आहे आणि आपण मिळवणार आहोत. मी सर्वात अगोदर गो अहेड अकॅडमी नावाचे आपले YouTube चॅनल आहे. त्या सरांचं मी आभार मानतोय. गेले 3-4 दिवसात त्यांनी इतके छान व्यवस्थित मुलांना मार्गदर्शन केलंय, की या स्टेजला काय केलं पाहिजे. तुम्ही हे चॅनल सर्च करा YouTubeवर. तुम्हाला दिसेल, की कास्ट व्हॅलिडिटी काढताना देखील तुम्ही काय केलं पाहिजे डिटेल व्हिडिओ आहे. प्रॉब्लेम नक्की कुठं होतोय याच्यासाठी तो पण डिटेल त्यांनी एक्सप्लेन केलंय. काय केलं पाहिजे त्यांचं आणि माझं एक मत आहे, की गव्हर्नमेंट, पॉलिटिशियन्स त्यांच्याकडे गेल्याशिवाय सोल्युशन मिळणारच नाहीये. मी तुम्हाला सांगू का? सरांचा पुन्हा एकदा आभार मानतोय मी आणि मी मुद्दा मांडतोय बघा आता. मी माझ्या ओळखीचे काही शिक्षक आहेत, जे ॲडमिशन कमिटीमध्ये आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, त्यांच्याशी बोललो. तर त्यांनी काय सांगितलं, कॉलेजने सुद्धा हा मुद्दा सी सेलकडे नेलेला आहे. पण सी सेल नियमावर बोट ठेवतंय. ते म्हणतंय, "आम्हाला काही नाही. आम्ही नियमाप्रमाणेच घेणार." बरोबर आहे. मग असं कुठलाही मुलगा कास्टमध्ये ॲडमिशन घेईल आणि पुन्हा त्याला जर व्हॅलिडिटी मिळाली नाही तर काय करणार? एस-सी कास्टमधनं एखादं ॲडमिशन घेतलं रिसिट दाखवून आणि नसेलच मिळालं तर? मी तुम्हाला सांगू का? मग मी त्या सरांना विचारलं, "मग काय? सी सेल काय म्हणतंय?" तेव्हा त्या सरांचं म्हणणं होतं, की सी सेल म्हणतंय, "गव्हर्नमेंटकडून जर ऑर्डर आली, तर आम्ही त्याप्रमाणे बदल करू शकतोय." म्हणजे आलं का परत? तिथं सरकारच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटनं हस्तक्षेप केलाच पाहिजे. बाकीच्या सगळ्या योजनापेक्षा ही कंडिशन, आत्ताची कंडिशन इम्पोर्टंट आहे. मी तर तुम्हाला सांगू का? जो पॉलिटिशियन इथं स्टुडंटला सपोर्ट देणार आहे, ॲक्चुअली त्याचं खरोखर लाखो पालक असे आहेत, लाखो विद्यार्थी आहेत. खरोखर म्हणतो ना, एक प्रकारचं काय म्हणतो धन्यवाद. जसं मी या सरांना धन्यवाद म्हणतोय, तसं लाखो लोकं त्यांना धन्यवाद म्हणतील, सगळ्यांचा तणाव दूर केल्याबद्दल. निदान आम्हाला असं कोणतरी पॉलिटिशियन पाहिजे, की जो आम्हाला सपोर्ट करेल. नाहीये का कोण मराठा समाजात? आहेत, शेकडो आहेत. मग त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला पण असेल 100% मला माहिती आहे. मग ते कसली वाट बघतायत? आरक्षणाचा मुद्दा गंभीर आहे आम्ही मान्य करतो. ठीक आहे. ओबीसी मधून द्यायचंय का वेगळं द्यायचंय? ते पुन्हा टिकेल न टिकेल गोष्ट वेगळी. निदान ई-डब्ल्यू-एस होतं ते आता कॅन्सल झालंय ह्या एस-सी-बी-सीमुळे हे तर आता लक्षात आलंय. त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट आहे. दुसरी गोष्ट तुम्ही दिलं ॲडमिशन, व्हॅलिडिटी नाही दिली. मग इथे मला एका शिक्षकाने काय सांगितलं, ते म्हटले, की मोस्ट इम्पोर्टंट मुलांकडं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. पाहिजे. मला अजून आठवतंय माझ्या एका धनगर समाजातीलच स्टुडंट होता तो पण. जेव्हा त्याच्या कास्ट व्हॅलिडिटीचा मुद्दा आला होता किंवा माझ्या ऑफलाईनमध्ये भरपूर दुसऱ्या कास्टमधली पण मुलं होती. त्यांच्याकडून मला काय कळालं, की रिलेटिव्हमध्ये एखाद्याचं व्हॅलिडिटी असेल ते सुद्धा मागितलं जातं. आजोबांचा, काका, आत्या ह्यांचे पण कास्ट व्हॅलिडिटी मागितली जाते. त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातंय, पुरावा म्हणून जोडावा लागतोय. मग हे काय थोडं काम नाहीये. त्यामुळे ह्या पुढच्या 15 दिवसात खूप पळावं लागणार आहे. आणि सरांनी पण सजेस्ट केलं, की तुम्ही सेतू कार्यालयात जावा. घरी बसून मोबाईलवर काही होणार नाहीये. सेतू कार्यालयात जावा, पळापळ करावी लागणार. हे वेगवेगळे दाखले हे ते गोळा करावं लागणार आहे. आत्तापर्यंत ह्या गोष्टी ओपनमध्ये असल्यामुळं कराव्या लागत नव्हत्या आणि आता जाणीव झाली सगळ्यांनाच, की आरक्षण दिलं जातंय. कोणी इझिली मिळवून देत नाहीये. धडपड, धावपळ, हा दाखला आणा, ते दाखला आणा, हे ते सगळं करावं लागतंय. मला अजून आठवतंय, की कास्ट समाज कल्याण ऑफिस ओके. तिथं पोलिसांची पण एक टीम असते. तुमच्या कास्टचं व्हेरिफिकेशन आलं तर काही वेळेस ती टीम तुमच्या घरी पण येते. मग तुमच्या जातीशी संबंधित काही वस्तू आहेत घरात का? मग हे सगळं चेक केलं जातंय. फार विचित्र आहे ते लक्षात घ्या. आता मराठा समाजाला मराठा प्रूव्ह करण्यासाठी काय? तर आपले आजोबा, मावशी, आत्या यांचे काही दाखले लागतात का ते विचारा. बरं सेतू कार्यालयात पण ना बिचारा त्या लोकांना पण परफेक्ट काही कल्पना नाहीये. कुठला जी-आर आहे, काय आला, काही कम्युनिकेशनच नाहीये. कर्मचारी संपावर गेले असतील, तर मी त्यांना एक रिक्वेस्ट करतोय, विद्यार्थ्यांचा विचार करून तो संप मागे घ्या. हा लोड आलाय त्यांच्यावर कामाचा मला मान्य आहे. पण विद्यार्थ्यांसाठी हा एकच महिना आहे. या एकाच महिन्यात आम्हाला ते हवं आहे व्हॅलिडिटी. नाही पॉसिबल, वेळ लागेल. पण मला काय म्हणायचंय,
कास्ट सर्टिफिकेटमध्ये कुठल्या त्रुटी नको आहेत. बाकीच्या डॉक्युमेंट्समध्ये ते नॉन क्रिमिलियर वगैरे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्यात कुठल्याच त्रुटी तुम्ही ठेवू नका. विद्यार्थ्यांना सांगतोय, की जेणेकरून व्हॅलिडिटी मिळताना काही अडचण येणारच नाही. त्यामुळे मनात विचार आणूच नका कॅन्सल होईल. मला माझे एक मित्र शिक्षक काय म्हणले, की डोक्यावर बसून घ्यायची व्हॅलिडिटी. घ्यायचीच आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे अगोदरचे डॉक्युमेंट्स क्लिअर करा आणि त्यासाठी या चॅनलवर 2 दिवसापूर्वी सरांनी एक व्हिडिओ अपलोड केलाय. डिटेल स्टेप वाईज त्यांनी सांगितलंय. अगदी आता त्या सरांचं नाव मला माहीत नाही. मी YouTubeवर सर्च केलं. त्यांची अकॅडमी कुठल्या गावात आहे हे पण मला माहीत नाही. तिथं सापडलं दिसलं नाही मला कुठं. ॲक्चुअली बघा ते चॅनल तुम्ही बघा. प्रॉपर ते माहिती देतायत. त्यांना सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर पण करा. आणि मी तुम्हाला सांगतो पुढचे 15 दिवस इम्पोर्टंट आहेत. लढून डोक्यावर बसून व्हॅलिडिटी घ्यायची आहे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांनी मला सांगितलं, ऑफिसच्या बाहेर एवढी गर्दी आहे, की प्रत्येकाला आत पण सोडलं जात नाहीये. मग हे गव्हर्नमेंटला कळत नाहीये का? मराठा समाज आता आमच्या सातारा जिल्ह्यात, सातारा, कोल्हापूर, सांगली हा पश्चिम महाराष्ट्रात कशाला अख्ख्या महाराष्ट्रात मराठी समाजाचं प्रमाण जास्त आहे. जर 70-80% स्टुडंट असतील आणि त्यांना दाखला तो पाहिजे असेल, तर संख्या कमी आहे का? खूप जास्त आहे. मग अशा वेळेस गव्हर्नमेंटनं एवढ्या कमी दिवसात कसं होईल? याचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. पण प्लीज यासाठी कॅबची प्रोसेस लांबवू नका. ती सुरू व्हायलाच पाहिजे. कारण पुढे आणखीन आपल्याला प्रॉब्लेम नको आहेत इंजिनिअरिंगला. मग आता कसं आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं, की जस्टिस न्याय मिळालाच पाहिजे. कुणावरही अन्याय नाहीच व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का? आपलं जे संविधान आहे, त्यानुसार आपल्यावर अन्याय होणारच नाही याची मला गॅरंटी आहे. ती फक्त आपल्याला धडपड केली पाहिजे. हे गोष्टी सी सेलनं काय सांगितलंय, की नियमावर बोट ठेवलंय त्यांनी. सरकारकडून आलं, गव्हर्नमेंटकडून आलं तर ते चेंज करणारच, करावंच लागणार आहे. मग त्यामुळे ही गोष्ट आता शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवूया आपण, प्रयत्न करूया. ठीक आहे, काळजी करू नका. तणावात राहू नका. आपण एकटे नाही आहेत लक्षात घ्या. हजारो लाखो मुलं आहेत, की सगळ्यांना सर्टिफिकेट हवंय कास्ट व्हॅलिडिटीचं. इथं पैशाच्या जोरावर काय मिळवतील त्यांना ठेवा बाजूलाच. पण बाकीच्यांना आपल्याला मिळवायचंच आहे. आपण मिळवणार आहे आपण. ऑल द बेस्ट.